नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आहे वटपौर्णिमा. तसं की माहिती तुम्हा सर्वांना. सकाळीच मस्त अशी देवांची पूजा करून घेतली, छान पुरणपोळीचं नैवेद्यही केलेलं आहे आणि माझा असा अवतार आता असा ट्रान्सफर केलेलं आहे मी स्वतःला. आणि पूजेचीही तयारी करून घेतलेली आहे, वाण वगैरे भरून घेतलेले आहे आणि नवरोबाकडून आज छान असं मंगळसूत्र घालून घेतले त्यांच्याकडून. लग्नातलं मंगळसूत्र आहे माझ्या. माझं म्हणजे अतुलने मला लग्नात घातलेलं हे मंगळसूत्र आहे, जे की खूप जवळचं असतं आपल्या प्रत्येक स्त्रीला माहिती. तर आता मी अतुला ओळून घेते, जसं की माझ्या नवरोबाला ओळून घेते आणि त्यानंतर जायचं आहे मला वडाची पूजा करण्यासाठी. आता इकडे आमच्याकडे धो पाऊस पडतो, बाहेर प्रचंड पाऊस आहे. तर बघू पावसाचं वातावरण कसं आहे, त्या हिशोबानेच ठरवेन की बाहेर जायचं की आमच्या इथेच बिल्डिंगमध्ये टेरेसवरती आहे ना वडाचं झाड लावलेलं आहे अतुलच्याच मामींनी. ते खूप छान बहरले आता, म्हणजे पहिलं खूप छोटंसं त्यांनी रोपटं लावलेलं, आता खूप छान झालं आहे. तर तिथे जाऊन करीन पूजा. तुम्ही बघू शकता मी तिथे झालेली शेवटी, कारण बाहेर प्रचंड पाऊस आहे आणि गर्दी पण खूप आहे आणि बाहेर जाऊन एवढी निवांत आणि शांतपणे माझी पूजा झाली नसती. म्हणून मी हा पर्याय निवडला की मी बिल्डिंगच्याच टेरेसवरती जाऊन शांतपणे व्यवस्थित मला पूजा करता येईल. आणि तसंच त्याप्रमाणे झालेलं आहे. माझी मस्त अशी छानशी पूजा झालेली आहे, खूप छान वाटलं. तर इथे माझ्या तर वटपौर्णिमेची पूजा पूर्ण झालेली आहे, वाण वगैरे दिले आहेत बायकांना आणि आता फायनली मी घरी आलेले आहे. तर आता परत भेटूया का छानशा ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा.